पण मराठ्यांनी नाही, पण इथून पुढच्या काळात मराठा आरक्षणाला विरोध करणारा तो पक्ष आणि असणारा संबंधित तो विरोध करणारा नेता याला संपवायचा, म्हणजे संपवायचं हे सुद्धा मराठ्यांनी लक्षात ठेवायचं. म्हणजे पुढं आपल्या समाजाच्या पोराला अडचणी राहणार नाही. अडचणी दूर करा. विधी आणि न्याय विभागाची परवानगी न घेता हैदराबाद गॅझेट तुम्ही शासन निर्णय कसा काढला, असा प्रश्न जो आहे तर छगन भुजबळ यांनी या बैठकीत विचारला. तिने केलेले म्हणजे गेले काही विचारतात त्याला काही किंमत राहिलेली नाही. इथून पुढे एकच सांगितलं मी एका वाक्यात. आता मराठा समाजाच्या लेकराबाळापुढं जी अडथळा असेल तो अडथळा दूर करायच्या कामाला मराठ्यांनी लागायचं. दयामाया करायची नाही. ज्या जातीचा नेता मराठ्यांच्या पोरांच्या जातीच्या आणि आरक्षणाच्या विरोधात जाईल तो अडथळा मराठ्यांनी दूर करत जायचा. कधीच विसरायचं नाही, सोडून द्यायचं नाही. कडवट आणि कट्टर मराठ्यांनी बनायचं हे ध्यानात ठेवा. जे मराठ्यांचे नेते मराठा आरक्षणाच्या विरोधात जाते त्याला संपवायचं, राजकीय त्याला उद्ध्वस्त करून टाकायचं हे ध्यानात ठेवायचं. म्हणजे पुढचा काळ, पुढच्या आपल्या पिढ्या सुखाने समाधानाने आनंदाने राहतील. आत्तापासूनच यांना संपवायच्या मागं लागा.